आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज तिरंगा रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। मुंबईमधल्या मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरले। यामध्ये इतर पक्ष आणि मुंबईकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत। नेमकं काय बोललं जात आहे आदित्य ठाकरे यांच्याकडून हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असेल। शिल्पा, या रॅलीला नेमकी कधीपर्यंत सुरुवात होईल आणि कोणकोणते महत्त्वाचे नेते आपल्याला या रॅलीमध्ये दिसतील? गौरी, आपण जर पाहिलं तर मुंबईतली जी मोकळी मैदानं आहेत त्यावरून ही तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे। मात्र मुंबई शहरातलं अतिशय महत्त्वाचं जे नेव्हिल डिसोजा मैदान आहे त्या मुद्द्यावरून मैदानावरून हा मुद्दा आता गाजलेला पाहायला मिळतोय। कारण मुंबईत मोकळ्या जागा मैदानं वाचवण्यासाठी आज स्वतः आदित्य ठाकरे मैदानात उतरलेले पाहायला मिळतात। तिरंगा हाती घेऊन मुंबईकरांना सर्वांना आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजता या रॅलीला सुरुवात होईल। विशेष म्हणजे आमची मैदानं विकू नका, रेड कार्ड टू भाजप अशा घोषणा या मैदानात दिल्या जाणार आहेत। त्याचबरोबर नेव्हिल डिसोजा जो फुटबॉलचं मैदान आहे त्याचं आरक्षण बदलण्याबाबतचा देखील निर्णय मुंबई महापालिका आणि म्हाडाने घेतलाय। मुंबई उच्च न्यायालयात देखील या संदर्भात याचिका देखील दाखल करण्यात आलेली आहे। मात्र मुंबई शहरात ज्या मोकळ्या जागा आहेत किंवा मैदानं आहेत ती कुठेतरी वाचली पाहिजेत या अनुषंगाने आज या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। स्वतः आदित्य ठाकरे असतील, त्याचबरोबर अमित ठाकरे देखील असणार आहेत। त्याचबरोबर इतर मुंबईकर देखील या तिरंगा रॅलीत सहभागी होतात। मात्र इतर राजकीय नेते या रॅलीमध्ये सहभागी होतात का हे पाहणं गौरी महत्त्वाचं असेल। नक्कीच शिल्पा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।